नमस्कार मित्रांनो, मी कन्हैया भागवत तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे कन्हैया ब्लॉग्स. आज आपण ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर, ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कोपिनेश्वर मंदिर या ठिकाणी भेट देणार आहोत. चला तर मग आपण त्या मंदिराचे वैशिष्ट्य, ते किती पुरातन आहे ते जाणून घेऊया. ठाणे स्टेशनपासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर स्थापित आहे. सुमारे 1000 ते 1100 वर्षाचा इतिहास असलेले ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राज्यभरातून येथे लोक येत असतात. साधारण 1760 म्हणजे 18व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराबद्दल आख्यायिका अनेक आहेत. त्यापैकी तिळातिळ्याने येथील शंकराची पिंड मोठी होते अशी लोक आख्यायिका सांगतात. त्यामुळे भाविक आवर्जून येथे दर्शनासाठी येत असतात. कोपिनेश्वर मंदिर हे केवळ भगवान शंकराचे मंदिर नसून पिंडीच्या मुख्य गाभाऱ्याखेरीज मंदिराच्या आवारात अन्य देवतांची लहान मंदिरे देखील आहेत. त्यामुळे दत्त जयंती, हनुमान जयंती, नवरात्र, रामनवमी, महाशिवरात्र अनेक उत्सव मंदिरात नियमितपणे साजरे केले जातात. शंकराची पिंड असलेले हे मंदिर अतिशय पुरातन आहे. मात्र बाकी मंदिरे कालांतराने भाविकांनी बांधलेली आहेत. जागेचा परिसर पहिल्यापासूनच मोठा आहे. त्यामुळे मंदिराची जागा सोडून अन्य आवार अतिशय मोठे आहे. शहराच्या मध्यवस्तीत असूनही येथील वातावरणावर गर्दीचा परिणाम होत नाही. सध्या श्रावणातील सोमवारी हजारोंच्या संख्येत भाविक दर्शनासाठी राज्यभरातून येथे येत असतात. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जी मी काय माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.